नमस्कार. आयुष्य जगताना किंवा आयुष्याच्या ह्या प्रवासामध्ये, मग तो कोणताही प्रवास असो, बऱ्याच अशा काही घटना घडतात किंवा असे काही प्रसंग येऊन जातात, की बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अलिप्त होणं गरजेचं पडतं किंवा आपण ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टींपासून किंवा ह्या जगापासून, मोहमायेपासून अलिप्त होतो. ती एक फेज प्रत्येकाच्याच आयुष्यात येते. पण हा अलिप्तपणा आहे किंवा डिटॅचमेंट आहे, ती कशी ओव्हरकम करायची किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या, ह्या बाबतीमध्ये थोडंसं विवेकानंदांचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, की त्यांच्याकडे बरीचशी मंडळी किंवा त्यांचे शिष्य हे त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टींसाठी सल्ले घेण्यासाठी वगैरे येत असत आणि ते त्यांचं जे कार्य होतं रामकृष्ण परमहंसांचं, ते पूर्ण करण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असत, धडपडत असत आणि लोकांना छान पद्धतीने मार्गदर्शन करत असत. पण एक गोष्ट होती, की मध्ये-मध्ये किंवा कोणी त्यांना भेटायला आलेलं आहे किंवा त्यांना कधी आठवलं, की ते उठायचे आणि त्यांच्या किचनमध्ये जायचे. त्यांच्या पत्नीला विचारायचे, की "आज जेवायला काय बनवलं आहे? काय बनवलं आहे? आज तू हे बनव, आज तू ते बनव." आणि मग पुन्हा त्यांच्या त्यांच्या कामाला ते लागायचे. खूप वेळेला त्यांचे शिष्य पण त्यांच्यावर आश्चर्यचकित व्हायचे, की गुरुजी असे काय करतात, की अचानक उठून जेवायला काय बनवलं किंवा आज जेवणात काय आहे? ह्या विचारांमध्ये मध्ये-मध्ये त्यांना का आठवण येते जेवणाची. त्यांची पत्नी पण त्यांना ओरडायची, भांडायची, की एवढे सगळे लोक भेटायला आलेले असतात आणि त्यातून उठून तुम्ही जेवणासाठी एवढं काय वेड आहे किंवा जेवण काय बनवलं आहे या गोष्टीचं तुम्हाला एवढं काय माहिती हवी असते, म्हणून त्या ओरडायच्या. पण कोणाचाही विचार न करता किंवा काहीही त्याबद्दल मनामध्ये काही न बाळगता त्यांना जर वाटलं तर ते उठून यायचे, की "काय बनवलं आहे आज जेवायला?" विचारायला किंवा "तू आज हे बनव, तू आज ते बनव." तेव्हा जेव्हा त्यांची पत्नी त्यांना ओरडली, तेव्हा त्यांनी एकच गोष्ट तिला सांगितली, की "जेव्हा मी हा प्रश्न विचारायचा बंद करेल तुला, तेव्हा तू लक्षात ठेव, की यानंतर माझे फक्त 3च दिवस राहिले आहेत या जगामध्ये." ते ऐकून तेव्हा त्यांच्या पत्नीला एवढं काही वाटलं नाही. पण त्यानंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्या जेवण घेऊन त्यांच्यासमोर गेल्या आणि रामकृष्ण परमहंसांनी तोंड वळवलं, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं, की आता 3च दिवस राहिलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजेच काय, की जी संत मंडळी आहेत किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये आहेत, स्पिरिच्युअल यात्रेमध्ये आहेत, अशी मंडळी तर पटकन ह्या सगळ्या जगतापासून, मोहमायेपासून अलिप्त होतात. त्यावर त्यांनी तेवढं काम करून, जे काही असेल, तपश्चर्या असेल, साधना असेल, ह्या करून त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहिलेले होतात आणि त्यामुळे त्यांचं जे काही कार्य आहे आत्ता इथून पुढे आयुष्यामध्ये किंवा समाजासाठीचं, ते करण्यासाठी त्यांना जगण्यासाठी काहीतरी मोटिवेशन हवं असतं. जसं की पूर्ण गोष्टींपासून अलिप्त झाल्यावर एकच गोष्ट उरते ती म्हणजे मोक्ष आणि अशा ह्याच्यामध्ये माणूस कधीही मोक्षाला किंवा हे जग सोडून जाऊ शकतो. पण या जगामध्ये राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी काहीतरी मोटिवेशन हवं आहे, काहीतरी दुवा हवा आहे, काहीतरी धागेदोरे हवे आहेत. म्हणून संत मंडळी बऱ्यापैकी भगवंतांचं नामस्मरण करणं किंवा भगवंताशी ती दोरी जोडून ठेवणं या गोष्टी करतात. जसं की रामकृष्ण परमहंसांनी जेवणाला किंवा जेवण काय बनवलं आहे ह्या गोष्टीला एक मोटिवेशन बनवलं होतं त्यांना जिवंत राहण्यासाठीचं. कारण त्यांना माहीत होतं, की जर मी पूर्ण गोष्टींपासून अलिप्त झालो, तर मी कधीही देह सोडू शकतो. पण जर एखादी गोष्ट काहीतरी मोटिवेट करण्यासाठी किंवा डिझायर ठेवलं, तरच मी या जगामध्ये जगू शकतो आणि माझं जे कार्य आहे ते पूर्ण करू शकतो. बरोबर? तसंच आपल्याही आयुष्यामध्ये अशा गोष्टी येतात, पण अशा वेळेला न डगमगता किंवा त्या गोष्टींमधून एकटेपणा न आणता, अलिप्त झाल्यानंतर तुम्ही लोनलीनेसमध्ये न जाता आयसोलेशनमध्ये गेलं पाहिजे. लोनलीनेसमध्ये जाणं म्हणजे काय, की एकटं-एकटं वाटणं, कोणीच नको वाटणं किंवा माझं आता कोणीच नाही आहे, विरक्ती येणं, ह्या गोष्टी न होता त्यामध्ये काय होतं, की माणूस डिप्रेशनमध्ये जातो, की आता ह्या जगात माझं काही कामच उरलं नाही आहे आणि जे काही काम आहे ते पण मग तो हॅपीली करत नाही, अनहॅपी. मग कसं तरी ते आपलं आयुष्य ढकलायचं पुढे आणि सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायचं. एकटेपणा येतो, त्यामध्ये बरेचसे मेंटल प्रॉब्लेम्स होतात किंवा आजारपण येतं.
आणि जे काही काम आपण करत आहोत तेही व्यवस्थित पूर्ण होत नाही, अशा गोष्टी यामध्ये होतात. पण तुम्ही एकटेपणामध्ये न जगता आयसोलेशनमध्ये जाऊ शकता आणि आयसोलेशनमध्ये जाऊन स्वतःवर काम करू शकता, की ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त व्हायचं आहे किंवा डिटॅच व्हायचं आहे. पण मग कोणत्या गोष्टी अशा आहेत, की ज्या मला सेल्फ लव्हमध्ये आणतील, ज्या मला जगण्यासाठी मोटिवेट करतील किंवा जे काही कार्य मी करत आहे, ते कार्य करण्यासाठी मोटिवेट करतील, हॅपी ठेवतील. मग अशा वेळेला बरेच लोक त्यांच्या त्यांच्या आवडत्या छंदामध्ये वेळ घालवणं किंवा त्या गोष्टी निवडतात. मग कधी आवडती कामं असतात, आवडत्या गोष्टी असतात, सामाजिक कार्य असतं, आवडती माणसं असतात किंवा काहीही भगवंत असतो, की त्याच्याशी मग धागेदोरे जोडले जातात आणि ते एक ॲज अ मोटिवेशन म्हणून ती लोकं त्याकडे बघतात आणि जगतात. जसं की सामाजिक कार्यामध्ये बरीच वेगवेगळी कार्य आहेत. कोणी प्राण्यांसाठी काही गोष्टी करतं, कोणी झाडं लावतं, निसर्गासाठी काही काम करतं, कोण वृद्धांसाठी काम करतं, कोण अनाथांसाठी काम करतं, कोण लहान मुलांसाठी काम करतं. म्हणजे जरी बाहेरच्या सर्व जगापासून तुम्ही डिटॅच झाला असाल, तर तुम्ही जे काही जगत आहात, तुम्ही जे काही कार्य करत आहात, ते हॅपीली होण्यासाठी, छान मोटिवेट राहण्यासाठी काहीतरी धागेदोरे हे तुम्हाला भगवंताकडून, युनिव्हर्सकडून हे दिले जातात. त्यामुळे ते शोधा, ते बघा आणि त्या पद्धतीने जगण्याचा, त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. कारण लोनलीनेसमध्ये गेलात तर डिप्रेशनमध्ये जातो माणूस किंवा अ, गोष्टी हॅपीली होत नाहीत, काहीतरी चुकीच्या गोष्टी होतात, सगळं व्यवस्थित का होत नाही आहे, जरी सगळ्याकडून डिटॅच झालो आणि आता माझं माझं फक्त काम करतो आहे, असं जरी वाटत असेल तरी तिथे त्या गोष्टी व्यवस्थित न होणं हे तुमच्या एनर्जीज किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे होत असतं किंवा एनर्जीज सगळ्या ब्लॉक केल्यामुळे होत असतं. तर त्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी छान हॅपीली जगण्यासाठी आधी काय करू शकता, स्वतःच्या आयुष्यासाठी काय मोटिवेशन शोधू शकता, हे बघणं गरजेचं आहे. पण जे काही मोटिवेशन शोधाल किंवा जे काही डिझायर शोधाल, ते ही चुकीचं नाही झालं पाहिजे, की तुम्ही हॅपी राहण्यासाठी काहीतरी चुकीच्या मार्गाला जाताय, काहीतरी व्यसनं लावून घेताय किंवा त्यातून काहीतरी नुकसान करून घेताय, चुकीच्या लोकांशी कनेक्ट होताय, हे नाही केलं पाहिजे. तर असे डिझायर शोधले पाहिजे, की त्यातून तुम्हाला जगण्याच्यासाठी मोटिवेशन तर मिळेल, पण तुमची ग्रोथ पण होईल सगळ्याच बाजूने. असे डिझायर शोधायचे आहेत. कारण रामकृष्ण परमहंस जरी जेवणासाठी की काय बनवलं आहे, आज काय बनवायचं आहे, आज हे बनव, ते बनव, हे जरी त्यांचं ते वेड असेल किंवा एक डिझायर असेल, की जे त्यांना या जगामध्ये जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी मोटिवेट करत असेल, तरी पण बऱ्याच लोकांना माहीत आहे, की त्यांना तोंडाचा कॅन्सर होता. त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी खाऊच शकत नव्हते. म्हणजे त्यांनी डिझायर पण असं निवडलं होतं, की ज्यामध्ये ते वाहवत जाणार नाहीत आणि त्यातून त्यांचं काही नुकसान पण होणार नाही. पण ते सतत मोटिवेट राहतील आणि त्यामुळे कोण काय म्हणतं त्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही.